अख्ख्या तालुक्यात जिल्ह्यात नाव काढतात ह्या बैलगाडा शर्यत 2025 नागठाणे मैदान. कार्यक्रम बाबा काय करत आहे यार माग सारखा इनूराव. कसं पळत आलो हे सावध राहायला लागतं. जय शिवराय मित्रांनो, न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे नागठाणची यात्रा आहे. इथं यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत 2025 इथं आयोजित केली आहे. तुम्ही बघू शकता पब्लिक मोठ्या प्रमाणात आहे. आता इथं सगळ्या गाड्या नोंद केलेल्या आहेत. आता सुरुवात करणार आहेत. बघूया पुढे कसं काय काय होतं. आज भावांनो आपण शर्यतीत भरपूर प्रकार आहेत. त्यातील म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये छकडी शर्यत असते आपली, जी आज आपण पाहणार आहोत. पण आज आपण व्लॉगला सुरू करण्याच्या अगोदर थोडीशी माहिती घेणार आहोत. छकडी शर्यत पश्चिम महाराष्ट्रात कशा प्रकारे असते, थोडासा इतिहास. बैलगाडी शर्यतीनंतर सर्वात जास्त प्रसिद्ध, सर्वांच्या पसंतीचा आणि चुरशीचा खेळ म्हणजे छकडी शर्यत, की जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळला जातो. याच शर्यतीच्या प्रकाराला विदर्भात शंकरपट असे देखील म्हटले जाते. कारण या खेळामध्ये एकाच वेळेस 5, 7, 9 अशा गाड्या, म्हणजे 5 किंवा 7 किंवा 9 अशा गाड्या सोडल्या जातात. आणि जवळपास 1200 फुटाचे ते अंतर. हे सर्वात पहिल्यांदा जी छकडी पार करेल त्या बैलांना प्रथम क्रमांक दिला जातो, असे याचे थोडक्यात वर्णन असते. या बैलजोडीने ओढल्या जाणाऱ्या या छकडीची गाडीचे वजन अंदाजे 70 ते 80 किलो असते. या सर्व छकडी बैलगाड्यांना पळण्यासाठी रानात मोकळ्या मैदानावर गरजेनुसार प्रत्येक गाडीसाठी मातीचे 8 ते 10 वेगवेगळे ट्रॅक बनवलेले असतात. या खेळामध्ये छकडी गाडीमध्ये एक माणूस बसलेला असतो, की जो बैलाचा चालक असतो. त्याला ड्रायव्हर असे म्हणतात. सातारा, पुसेगाव, सांगली, कराड, मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील काही भागात हा खेळ वार्षिक यात्रांना मोठ्या आनंदाने खेळला जातो. आणि अशाच आपण एका यात्रेत आज आपण हा कशा प्रकारे खेळ खेळला जातो ते पाहणार आहोत. आज आपण नागठाणची यात्रामध्ये कशा प्रकारे ही छकडी शर्यत केली जाते ते आज आपण पाहणार आहोत. ग्रामीण भागातील अर्थकारण हे खिल्लार बैलांच्या शर्यतीवर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या शर्यतीच्या प्रकारामध्ये 2 बैल हे स्पर्धकाकडे, शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे, ज्यामुळे चांगल्या प्रकारचे बैलांचे संगोपन केले जाते. आता इकडे बघू शकता, इकडून गाड्या सगळ्या सोडून झालेल्या आहेत. आता पाठीमागं बघू शकता सगळ्या गाड्या पाठीमागे यायला लागल्या. आता इकडे जिकडं गाड्या जातात तिकडं आता आपण जाणार आहोत. बघूया कसं काय काय. आता पाहून तुम्ही ह्या ज्या गाड्या बघत असताल याचा विषय कसा असतो. दरवेळी तुम्ही म्हणताल ही गाडी असं चालवत का घेऊन निघाली, त्यांचा विषय कसा असतो. आता ही खालनवर पळवत गाड्या नेल्या होत्या. ज्यांचं क्वालिफिकेशन झाले त्यांच्यावर तर गुलाल वगैरे खुणा करतात. त्या गाडी क्रमांक सगळ्यांना दिले जाते. ते बाबा हां तुमचं एवढं सिलेक्शन झाले, ती साईडला घेते सगळी. आणि परत सगळी जी क्वालिफिकेशन झाले त्या सर्व गाड्या खाली, म्हणजे जिथनं पट्टीपासून सोडतात वर गाड्या शर्यत सुरुवात होती तिकडे या सर्व गाड्या प्रत्येक राऊंड झाला की खाली घेऊन जातात. प्रत्येक गाडी मालक आपापल्या त्या गाड्यासोबत सर्वजण जात असतात. तुम्ही खाली ती बघू शकता, तिकडे उभे राहिले तिकडून वरच्या साईडनं सगळ्या गाड्या ज्या क्वालिफिकेशन झाल्यात त्या सर्व खाली जातात. तीन नंबरची गाडी सुंदर अशी लढत चालू आहे. सुंदर गाडी पळते. वडगाव बुद्रुककरांचा शंकर पळतो आणि फलटण तालुक्याची बुद्रुक मैदान तो पुन्हा एकदा विश्रांतीनंतर मैदानात दाखल झाले.
लढत चालू आहे. कोण होणार सीमेला पात्र. सुंदराची लढत चला 35 मध्ये आणि त्याला सुंदराची गाडी बघते. वादळ आणि चिक्याबाईची गाडी अटकेल्यावर ताण खडाकर आणि निर्वाद वर्चस्व. मागणी 2 गाड्या होते त्यांच्यावरती लक्ष ठेवा. यामागे 36 लावा 1 गट आणि तुळजाभवानी आणि बैला मागचा सेवे वडगाव बुद्रुक पुणे केदा कोरेगाव 2 गट दत्तात्रय. सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतोय सेमीला पात्र. बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळस पण आलाय. अतिशय सुंदर डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली. नागेकडे होता वाघेरीकरांचा सर्जन, पलीकडे होता सदाशिव नगरकरांचा नंद्या. दोघात सुंदर अशी लढत झाली. पुरी आणि आजोबी ताराचे मास्टर दुर्गा पाटेश्वर आरोग्य सुद्धासाठी सज्ज. मगा सुंदर अशी गाडी पाहणी सुरुवात सत्तर पासूनकरांच्या गुरुपणाला सुंदर गाड्यांनी करण डायव्हरनी त्यामध्ये करणला पासून डॉक्टर त्यांच्याकडे देऊचा आणि समालोचन करताना बघू शकता बैलगाड्या आलेल्या आहेत. तिकडे बैलगाड्या आल्या की सगळ्या तुम्ही बघू शकता पब्लिक. आपण इथं वर नंबर काढते तिकडे आता आलेलो आहे. तुम्ही बघू शकता सगळं पब्लिक. आता ही बैलगाडी आपलं पुढं आली की नाही तर थांबवते ती प्रत्येक. तुम्ही बघू शकता कुठून बैल आला आहे. बैलगाडी बघायला यायचं म्हणजे काही एवढं सोपं काम नाही भाऊ. इकडे ध्यान ठेवायला लागते नुसतं. कुठला बैल खतरनाक भावांनो. स्लिप आले तुमच्यासाठी भावांनो आलेलं आहे इकडे. आपले करायला लागतं भावांनो. सुंदर कसा आहे ध्यान ठेवायला लागतं भावांनो. बघ कसं पळत आलो हे सावध राहायला लागतं भावांनो. इकडे बैलच दिसते सगळी. इकडे आता खतरनाक आत इलाक्यात आलोय. बैल बघू शकता. हो उदा काय बैल कसा आहे खतरनाक काम भावांनो. उभं राहायचं म्हणजे. तरी पण इकडं आता आलूया. मग सगळं मैदान दाखवत आहे. बघू शकता तुम्ही सगळं पब्लिक. ज्यांच्या गाड्यांचं फायनलमध्ये सिलेक्शन झाले त्या गाड्या परत तिकडं जिकडून पळवायला सुरुवात करतात तिकडं निघाल्यात. तुम्ही बघू शकता भावा बैल आले खोंड आले. मग बघ बघ कसं आणते बघ उदा खतरनाक काम आहे बैलगाड्यांचं. कसं आहे बघा बैलप्रेमी प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे तिथं. बघू शकता विषय संपला. एका बैलगाडी जवळजवळ 7 जण वगैरे लागतात एका बैलगाडीला. तुम्ही बघू शकता कसं आहे हे खोंड बघा. बघ करंट आहे भावांनो खतरनाक. बघ ओ हो भावांनो मागणं आल्या आईला सगळीकडून बघायला लागते नुसतं. कुठनं काही सांगता येत नाही. सगळी बैलप्रेमीच आहेत. आता आपण तिकडे जाणार आहोत. बघूया भावांनो. आता आपण निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या गाड्या खाली निघालेल्या आहेत. मी पण त्यांच्यासोबत निघालेलो आहे. कोण कुठून आडवं तिडवं शिरतंय सगळी. सगळी छकडे बघू शकता तुम्ही घेऊन निघालेले आहेत. आता आपण पण निघालेलो आहे. गाडी मारली बरं का.
भावांनो कसं आहे टॉपचा विषय. सगळी खोंड कशी बघा. जयशंकर देव लाईव्ह नाही. भावांनो कशी तानात कोंड बघा. सतला विषयी सुट्टी नाही तटत नाही. कसं आहे पब्लिक बघा भावांनो. बाजार एवढा पहिल्यांदा नागटांच्या मैदानात आलेला आहे. घेतो की बरं बरं. कसं आहे भावांनो पब्लिक बघू शकता तुम्ही. सगळ्या गाड्या खाली झालेल्या आहेत. खाण पण कसं आहे बघा पब्लिक. नादी इकडचं फक्त बैलगाडा येते. कसं आहे भावांनो पब्लिक. अहो नागटांचं मैदान म्हणते त्याला. नागटांचं मैदान अख्ख्या तालुक्यात जिल्ह्यात नाव काढतात ह्या बैलगाडा शर्यत 2025 नागठाणे मैदान. भावना आता आपण इथं खाली आलो. इथं जे गाड्या सोडतात तिथं बघू शकता सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. मला आता जवळ दाखवतो. चला आज जाऊया. भावानं तुम्हाला आता इथला विषय सांगतो. आता इथं आलो आपण. इथं म्हणजे कुठं ही पट्टी जिथनं बैलगाड्या सगळ्या छकडे सोडतात तिथं. आता इथं विषय कसा असतोय त्यांची बैलाची तोंड तुम्ही नीट जर बघितलं तुम्हाला दिसेल विरुद्ध दिशेला. त्याच्या मागच्या साईडला आपल्याला गाड्या सगळ्या सोडत तर तिकडं त्यांनी तोंड करून सगळ्यांनी काय केलेलं असते धरून ठेवलेले असतात. 7-8 म्हणजे एका टायमिंगला 7 गाड्या सोडतात. अशा 7-7च्या 4 लाईनी तुम्ही बघू शकता. 1 2 3 4 5 जेवढे बैल असतील तेवढे लाईनी केलेले आहेत. मग ही काय करते ती प्रत्येक जणांचा आता समजा पहिल्या नंबरचा नंबर आला की तेवढीच बैलगाडी काय करतात प्रत्येक छकडा आपला फिरवतात आणि इकडं तोंड करते ती आणि सगळे धरून सोडते. असं मग प्रत्येक लाईनीच असते. एक गेला की दुसरा. मग इथं तुम्ही बघू शकता सगळेजण आपापली बैल खोंड धरून उभी राहिलेली आहेत. आणि मग जसं जसं ज्यांचा नंबर येईल तसं तसं मग गाड्या एक एक सोडल्या जातात. जी बैल क्वालिफाय होतील का नाही त्यांना इथं आणलं जातं. आणि इथं विषय कसा असतो हिंगोळ असतो. ही बघू शकता तुम्ही तो मेंबर देत आहे तिथं. मग त्यानं खून नंबर वगैरे लिहिलं जातं आणि मग तिथनं ती बैल छकडा ती सोडते. म्हटलं तुम्हाला भावांनो आज पब्लिक दाखवूया. तुम्ही बघू शकता ही बॅरिगेट लावलं ते सुरक्षित माणसांना इकडे जरी बैल आला तर तिकडे जाऊ नये त्यासाठी लावले. त्याच्या पाठीमागे सगळं पब्लिक उभं राहिले. मला आता सर्व दाखवतो का तिथून खाली आलो आपण त्या उजव्या साईडनं हायच खाली आलो टोकापर्यंत जिथून बैल सोडतात तितक्यापर्यंत पब्लिक सगळं दिसत आहे. तुम्ही बघू शकता लांब लांब पण माणसं प्रत्येकाला पब्लिक काळजी घेऊन सर्वजण बसलेले आहेत. आणि इथं पांढरी पट्टी तुम्हाला दिसत असेल की बघा इथं सगळी इथनं बैल सोडली जातात सगळी. इथून तसंच गेला तुम्ही की परत वरच्या साईडला जर निघाला तर हे तुम्हाला परत बैलगाडीची गर्दी दिसेल भरपूर प्रमाणात. मी तर पहिल्यांदा भावांनो यात्रा तेव्हापासून चालू झाली तेव्हापासून पहिल्यांदा बैलगाडा शर्यत बघायला आलतो आणि खूप मस्त अनुभव होता. आणि पब्लिक एवढं बघून मला खूप आनंद वाटला. मस्त यात्रा आपल्याला भावांनो खतरनाक आवडली बघा. पुढल्या वर्षी पण आपण येणार यात्रेला 17 विषयी. भावांनो तुम्ही बघू शकता सर्वजण आपापल्या घरी गेले आहेत. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चाललेला आहे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.